नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विशाल रासकर शेती मित्र आपल्या कृषी संजीवनी यूट्यूब चॅनलवरती वेळोवेळी व्यावसायिक आंबा शेतीवरती आपल्याला मार्गदर्शन करत असतो. तर आत्ता जानेवारी महिना सुरू झाला आहे, तर आम्हाला जास्तीत जास्त प्रश्न आता शेतकऱ्यांचे येत आहेत की बागेमध्ये त्यांच्या सेटिंग झालेलं आहे. तुम्ही जर इथे पण बघितलं तर आपल्याला ज्वारी एवढे, बाजरी, ज्वारी एवढे असे फ्रूटचे सेटिंग म्हणजे आंब्याचे सेटिंग मोहरातून होत आहेत. तर आपण जर बघितले इथे काही ठिकाणी शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतोय की हे जे सेटिंग आहे किंवा ही छोटी फळं आहेत ती पिवळी पडतायत आणि ती झडतायत. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, जेव्हा फळं सेटिंग व्हायला, फुगायला सुरुवात होते त्यावेळेला झाडांना अन्नद्रव्याची सर्वात जास्त गरज असते. तर आपल्याला यावरती काही फवारणी घ्यायच्यात का? तर हो, एखादी फवारणी आपल्याला याच्यावरती घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पोटॅशियम नायट्रेट किंवा 13-0-45 आणि त्यासोबत चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट मिक्समध्ये कॉम्बीमध्ये जे येतं ते घेतलं तरी चालेल. सोबतच आपल्याला जिब्रेलिक ॲसिड घ्यायचं आहे आणि CPPU घ्यायचं आहे. काय CPPU ना? हो, CPPU घ्यायचं आहे. म्हणजेच पोटॅशियम नायट्रेट किंवा 13-0-45 चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट आणि CPPU किंवा जिब्रेलिक ॲसिड याचं प्रमाण किती घ्यायचं हे मी आपल्याला देतोय कॅप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये. तर मित्रांनो, ह्याने काय होतं, जिब्रेलिक ॲसिड आणि CPPUमध्ये झाडाच्या पेशी वाढायला सुरुवात होते. त्यामुळे फळं ही लवकर फुगली जातात आणि आपल्याला फळांची साईज लवकर मिळते. त्याचप्रमाणे फळांचे जे देठ आहेत, म्हणजे छोटी फळं जी तयार होत आहेत त्याचे जे देठ आहेत ते स्ट्रॉंग होतात किंवा मजबूत होतात आणि त्याच्यामुळे आपल्या बागेमध्ये फळगळसुद्धा थांबते. ही फवारणी जी आहे आपल्याला एक सरासरी 3 आठवड्याच्या अंतराने 2 वेळा जरी आपण घेतली तर आपल्याला फळ फुगायला आणि लवकर फळांची मॅच्युरिटी व्हायला किंवा परिपक्व व्हायला मदत होईल. आपले काही प्रश्न असतील किंवा कमेंट सेक्शनमध्ये द्या किंवा आम्हाला व्हॉट्सअप केला तरी चालेल. धन्यवाद.